जाय तुका? हा काय 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 बुकिंग आहे. बुकिंग बरे. नाव किती तुझे? हॅलो. हा व्हॉट्स युअर नेम? मती किती? मती देसाई. मती देसाई. मती ए मोबाईल काय हा तुझा? फोन काय हा तुझा? जनरली रिसेप्शनवर ID विचारतात, मोबाईल नाही. औ तुझ्या मायने सांगितलंय विचारायला. का? मी पण तिला हेच विचारलं का? ती म्हणाली तुझ्यावर नजर ठेवायची. ना झाल्यावर माका फोन कर. हॅलो तुझे चेडू पावले गो. हा पुढची अपडेट देता हांव तुका. आता तरी कळेल मला माझी रूम कोणती. डबल बेडचे रिफंडिंग ना मेळपाचे. मी आहे ना एकटी लोळेन. सिच्युएशन टाईट आहे आणि इथे मी पण टाईट आहे. ओके. कितले दीस रावतले? मी दरवेळी राहते तेवढीच. टाईट. आणि इथे सिच्युएशन पण टाईट. नाव लेट मी कॉन्सन्ट्रेट. माझ्या रूमची किल्ली म्हणजे तिच्याबरोबर रूम शेअर करायची आहे. का? अरे तिचं बुकिंग आधी आलंय तुझा आफ्टरवर्ड्स. पण मी त्या रूम शिवाय दुसरीकडे राहत नाही. लग्न इज नॉट माय प्रॉब्लेम. ओके फ्रीडा. रोमी डार्लिंग थांबणार की निघणार? बेडचा आवाज येतोय. त्याला सांग आवाज नको करू. एसीचाही आवाज येतोय. काँग्रेस एसी चालू झाला. आणि फ्लशलाही पाणी नसेल. हो. नाव लुक आय एम नॉट अ प्लंबर. आय एम द ओनर फ्रीडा. फाल्या प्लंबर बॉय तर. पण ते होणार कधीपर्यंत? राव गो. हॅलो फ्रीडा स्पीकिंग. रूम्स अवेलेबल. राहणार की निघणार? मला थोडा वेळ लागेल. फोन काढ होईपर्यंत वेळ आहे. हॅलो हा यो तू यो. बेगीन सांग गो रावपाचे. मला आवडेल. काय आवडेल? रूम शेअर करायला आवडेल. खयची रूम? खयची रूम? रूम्स अवेलेबल ना. तर मग अवेलेबल असा अशें का सांगले? हांव नशेत कितें पण उलयता गो. इतक्या रात्री एकट्या मुलीने कुठे जायचं? गुड क्वेश्चन. रूम हा का ना? ना. ठीक आहे मी जाते. माझे किती बरे वाईट झाल्या. नाव काय बोलला? फ्रेडा. फ्रिड्डा. आणि कोईचे नाव पिड्यात जातले. मी कन्फर्म राहते. आणि मी कन्फर्म जाते. खरं तर रूम तिला मिळायला हवी होती. पिशे काय गो तू? हा तुझ्या नावावर 2 बेड. एक दे तिका. मॅगी. आमची झालेली पहिली भेटी अशी होती. कुठल्याही मुलीमध्ये मुलीच्या ह्या रूपाबद्दल जेवढी क्युरिओसिटी असते त्याहून किंचित जास्त माझी होती. मी जणू स्वतःच्याच फ्युचरला पाहतीये की काय असा भास होऊ लागला. तू आमच्यासोबत राहू शकतेस. मी सांगते फ्रीडाला.
रूम मध्ये ठेव. भिंतीजवळचा बेड माझा. मी मती देसाई स्ट्रेट फ्रॉम गोवा. आज मी आली आहे रीस मागूस या फोटोवर. गोवा म्हटलं की फ्रीडम आणि त्याचा आनंद इथे येणारे कपल्स पुरेपूर घेत असतात. हा पहा, गोव्याचा निळा शार समुद्र आणि ही रडणारी रुमी. रडणारी रुमी? रुमी, आर यू ओके? तुला माहितीये मी इथे काय येते? आता तू सांगितल्याशिवाय कसं कळणार ना? एक मिनिट हात जरा सरक. जायला मी यांना सांगते आणि इथे पण हेच करतात. ए, काय करतेस? डँग, फोर्टवर असं लिहिणं चुकीचं आहे. तुझी डँग ही माझी आठवण आहे स्टुपिड. ओ प्लीज. गेले 3 वर्ष हे इथे असंच आहे. याचा अर्थ कळतोय तुला? कळतोय? ए बघू बघू. तुम्ही पेंट चांगला वापरलाय. माझं प्रेम प्युअर आहे. तू कधी प्रेमात पडलीस का? एक्सक्यूज मी, कशाला हवंय प्रेम? हा, आय मीन ते पॉझेसिव्ह होणं, वाट पाहणं. बाबू खाल्लेस का? शोना जेवलास का? हगलास का? मुतलास का? फालतू गजाली खातर टाइम ना माझ्याकडे. खड्ड्यात गेलं प्रेम. ए, प्रेम फालतू नसतं. त्यात एक वेगळीच नशा असते. बुलशिट. आणि तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आला ना की तुला कळेल प्रेम किती स्पेशल असतं ते. डार्लिंग, तोडण्यापेक्षा दिल तोडलेलं बरं. डट. आणि काय मिळतं ह्यांना असं एकीस करून? हेवनली सुख. एकमेकांची थुंकी चाटून. या अरे बापरे, हे पकड. ओय काय चाललंय? हाय आई. काय ग, किती वेळ फोन उचलायला? अगं ते तयारी करत होते. कसली तयारी? ते तुझ्याबरोबर बोलण्याची तयारी. तुला दिवसभराचं सांगायचं जे आहे ना. आता मी रीस मागूस किल्ल्यावर आली. गोव्यात किल्ला आहे? हो, शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे हा. नाही ग. माझ्या तरी ऐकिवात असं काही किल्ला नाही बाबा. तुला विश्वास नाहीये का? हे बघ, तिला विचार. हॅलो काकू. असू दे असू दे. आई हिस्ट्रीचा अभ्यास करतेय. हो 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 बर बर, आमच्या मतीची काळजी घे. हा हो 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 मी नको नको म्हणत होते आई हिला. हिनेच मला बळजबरीने आणलं इकडे. हो 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 हो. ते कुरळ्या केसांची बरं, हे पण नंतर बोलूया. तशी बॅटरी लो आहे. ओके मती मती, मी नंतर फोन करणार आहे. हा परत. ओके ओके. हा. बाय द वे, आत्ता जे झालं ते काय होतं? तो आहे ना भूतकाळ होता. त्याचा विचार नाही करायचा. चल. या 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 या. थँक्यू. वेलकम. बाबा, मी आहे ना गोव्याला येऊन चूक केली. काय झालं? असं दडपणात मी नाही एन्जॉय करू शकत. त्या झापडं लावलेल्या घोड्यांसारखी अवस्था झाली आहे माझी. म्हणजे कोणीतरी आपल्याला सतत कंट्रोल करते. ही फिलिंग किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे का? मी मुलगी म्हणून जन्माला आली, ही काय माझी चूक आहे? अगं आई आहे ती तुझी. आणि मुलगी आहे मी. ती मला सतत तिच्या काळातलं असल्यासारखं का वागवतीये? अगं पण तुझ्याकडून पण चूक झालीच ना. मान्य आहे मला. मान्य, माझ्याकडून चूक झाली. पण गुन्हा केल्यासारखं का वागवताय तुम्ही? अगं तिला समजून घे. मला तर असं वाटतं मी गोव्याला शिक्षा भोगायलाच आली. ती जाऊ दे, करते नंतर.